नमस्कार भावी अधिकारी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यशदा मार्ग या हॉटेलमध्ये. 2 मिनिटासाठी तुम्ही पुष्कळात पडला असाल. एम-पी-एस-सीचं चॅनल, एम-पी-एस-सीचे कंटेंट टाकता-टाकता सर हे काय वेगळंच सुरू करत आहेत. तुम्हाला वाटलं असेल लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर हॉटेलसुद्धा सुरू केलं की काय? तर तशातला भाग नाही. आज आपण राज्यघटनेच्या अनुसूच्या पाहणार आहोत 12 आणि अनुसूची काय हे प्रकार समजून घेण्यासाठी तुम्हाला हे काय आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर हे एक हॉटेलचा मेनू. एक ए-बी-सी हॉटेल आहे. या हॉटेलचा हा मेनू. सो ओव्हरऑल 5 पार्टमध्ये हे तुमचा मेनू डिव्हाईड केलेला आहे. याच्यानं काय होते, तुम्हाला नेमकं काय खायचं आहे, ते तुम्हाला लवकर प्लस ह्याच्यानं काय होते, एक सॉर्ट आउट झाल्यासारखं होते आणि एकंदरीतच सोपं होते. तर मग आता 5 पार्टमध्ये हे जे काही सर्टन फूड आयटम्स डिव्हाईड केलेले आहेत. तर हे काय आहे प्रकार? तर आपलं भारताचं संविधान आहे. हे काही अंशी ह्याच प्रकारचं आहे. टोटल 448 कलम आहेत. जी 25 पार्टमध्ये डिव्हाईड केलेली आहे. पार्टमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. तसंच राज्यघटनेचे जे काही इंडिव्हिज्युअल पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये मग त्या पार्टशी रिलेटेड कलम तुम्हाला मिळतील. जसं की पार्ट 1 जे आहे, त्यामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेश ह्यांच्या बाबतीत तरतुदी केलेल्या आहेत कलम 1 ते 4 मध्ये. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला राज्याची डेफिनेशन, केंद्रशासित प्रदेशाची डेफिनेशन आणि समजा भारताने परकीय प्रांत कोणता जिंकला असेल तर त्याच्या बाबतीत काय तरतुदी होतील, या 4 कलमामध्ये सविस्तर दिलेल्या आहेत. तो झाला पार्ट 1. असं करत टोटल सध्याच्या घडीला 25 पार्टमध्ये भारताचं संविधान कॅटेगराईज झालेलं आहे. या हॉटेलमध्ये शेजवान फ्राईड राईस ऑर्डर केला आणि माझ्या एका शेफला तुम्ही विचारलात की ठीक आहे, मी शेजवान फ्राईड राईस ऑर्डर केली, पण या शेजवान फ्राईड राईसमध्ये तुमचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत? मग शेफ काय म्हणेल, सर आमच्या हॉटेलच्या टीमने ठरवलेलं आहे की आम्ही शेजवान फ्राईड राईसमध्ये इतके इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सर्व्ह करू. आणि मी पुढे जाऊन त्यांना काय विचारलं, चला ठीक आहे, हे तर इन्ग्रेडियंट्स आहेत, पण तुम्ही हे करता कसं? जो मला शेजवान फ्राईड राईस मिळतो, तो तुम्ही तयार कसा करता? तर तेव्हा शेफ काय म्हणेल, सर आमच्या हॉटेलने एक सर्टन प्रोसेस ठरवलेली आहे. त्या प्रोसेसनुसार आम्ही ते शेजवान फ्राईड राईस तयार करतो आणि तो तुम्हाला सर्व्ह करतो. मग तो ह्या 6 स्टेप्स सांगेल मला, की कशा पद्धतीनं सुरुवातीपासून फ्रॉम द स्क्रॅप शेजवान फ्राईड राईस तयार होतो आणि 7वा स्टेप म्हणजे फायनल स्टेप. तर ह्या स्टेपमध्ये जसं आपल्याला मिळालेला आहे शेजवान फ्राईड राईस, त्याच पद्धतीनं आता ही जी स्लाइड दिसत आहे तुम्हाला, हेच भारताचं संविधान समजा. हे मेनू म्हणजे तुमचं भारताचं 25 भाग मध्ये कॅटेगराईज झालेली 448 कलम. समजा शेजवान फ्राईड राईसची एक कलम आहे. तर या शेजवान फ्राईड राईस बद्दल जी काही डिटेल माहिती दिलेली आहे, ह्याला आपण एक रफली शेड्यूल म्हणूया. कारण फ्राईड राईस कसं करायचं ह्याची डिटेल माहिती या रेसिपीमध्ये आणि इन्ग्रेडियंट्सच्या माध्यमातून आपल्याला कळालेली आहे. ती रेसिपी म्हणजे शेड्यूल. तर त्याच पद्धतीनं 25 भाग मध्ये कॅटेगराईज झालेली 448 कलम ह्यांच्याबद्दल जी डिटेल माहिती दिलेली आहे, त्यांना सुद्धा शेड्यूल्स म्हणतात. आणि असे संविधानामध्ये 12 शेड्यूल्स आहेत. आता तुम्हाला हे तर एक हसत खेळत लक्षात ठेवण्याचं एक्झाम्पल झालं. तुम्हाला जर सिरियसली सांगायचं असेल तर हे पहा, हे आहे भारताचं आपल्या संविधानाचं स्ट्रक्चर. टोटल 448 कलम आहेत, 25 पार्टमध्ये कॅटेगराईज केलेले आणि ह्या 25 पार्ट पासून बनलेला आहे संविधान. बस हे स्ट्रक्चर आहे त्याचं. मग शेड्यूल काय आहे? तर ह्या कलमांबद्दल जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे, त्या कलमांची किंवा त्या पार्टची जी काय आपल्याला ॲडिशनल माहिती आहे, ते ह्या अनुसूच्यांमध्ये दिलेली आहे. संविधान अंमलात आलं तेव्हा 395 कलमं होती, 22 भागामध्ये कॅटेगराईज केलेली आणि त्यांच्याबद्दल डिटेल माहिती ही 8 शेड्यूलमध्ये देण्यात आलेली होती. पण जसा आता काळ लोटत गेला तसा संविधानामध्ये बऱ्याच घटना दुरुस्त्या झाल्या, काही पार्ट ॲड करण्यात आले, काही वगळण्यात आले. असं करून आजच्या घडीला 448 कलम हे 25 भागात कॅटेगराईज आहेत आणि ह्यांची डिटेल इन्फॉर्मेशन या 12 शेड्यूलमध्ये दिलेली आहे. आता ती कशी दिलेली आहे ते आपण एकेकानं डिटेलनं पाहणार आहोत. हे समजा
एक एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतोय की जो पार्ट 5 आहे, हा पार्ट 5 आहे. जे 25 भाग दिलेले आहेत त्यातला 5वा भाग संघराज्याचा आहे. या संघराज्यामध्ये चॅप्टर 2 मध्ये संसद येते. चॅप्टर 2 मध्ये. तर या चॅप्टर 2 मध्ये संसदेत कलम 79 नुसार संसदेच्या रचनेची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 80 नुसार राज्यसभेच्या रचनेची तरतूद करण्यात आलेली आहे. 81 नुसार लोकसभेची रचना केलेली आहे. आता जर समजा मला राज्यसभेचं थोडं डिटेल पाहायचं असेल तर कलम 80(1) नुसार राज्यसभेची तरतूद, कलम 80(2) नुसार राज्यसभेच्या ज्या जागा आहेत त्यांची वाटणी कशी होईल ह्याच्याबाबत तरतूद दिलेली आहे कलम 80च्या उपकलम 2 मध्ये. आता मेनूमध्ये तो फूड आयटम सर्व झालेला आहे, पण आता या जागांची वाटणी करायची कशी, ह्याची प्रोसिजर काय आहे? तर ह्याची जी काही प्रोसिजर आहे, घटनेची जी 4थी अनुसूची आहे, 4th शेड्यूल, त्याच्यामध्ये राज्यसभेच्या जागांची वाटणी दिलेली आहे. त्याच्यानुसार आंध्र प्रदेशला 18, आसामला 7, बिहारला 16 असं करत करत प्रत्येक राज्याला किती सीट्स मिळतील हे सर्व तरतूद या 4थ्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे आणि इथं जितक्या जागा दिलेल्या आहेत तितक्याच जागा राज्यांना मिळतील. त्यानुसार 233 जागांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर कळालं? मेनू, रेसिपी एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला 12 अनुसूच्या सहज लक्षात राहून जातील. तर आता टोटल 12 अनुसूच्या ज्या आहेत त्या कशा लक्षात ठेवायची, एक साधी सोपी ट्रिक आहे. ही मागच्या 50 वर्षापासून झालं वापरामध्ये आहे. ही काही ट्रिक मी तयार केलेली नाही. ही ट्रिक मी असंच अभ्यास करताना मला माझ्या एका सिनियरने सांगितलेली होती की टियर्स ऑफ ओल्ड पीएम, या टियर्स ऑफ ओल्ड पीएम मध्ये जे काही अक्षर आहेत त्या प्रत्येक अक्षराची एक एक अनुसूची आहे सिक्वेन्सनं. तर पहिली अनुसूची काय, टेरिटरीज म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ह्यांच्याबाबत जे काही पहिल्या पार्टमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्या पार्टनुसार कोणते कोणते राज्य येतात भारताच्या क्षेत्रामध्ये त्यांची एक लिस्ट दिलेली आहे ह्या टेरिटरीजच्या पहिल्या अनुसूचीमध्ये. दुसरी एमोलमेंट्स म्हणजे वेतन. आता ह्या अनुसूचीमध्ये जितक्या अधिकाऱ्यांचं वेतन दिलेलं आहे फक्त त्यांचंच वेतन करता येते संचित निधीतून. तिसरं अफर्मेशन्स म्हणजे शपथ. चौथी राज्यसभेसंबंधित तरतुदी जे तुम्हाला मागे उदाहरणामध्ये दिलेलं आहे. हे आहे शेड्युल्ड एरिया. आता शेड्युल्ड एरिया म्हणजे मागासवर्गीय जे काही क्षेत्र येते आदिवासी बहुल, मी तुम्हाला नंतर 5व्या शेड्यूलचं जेव्हा डिटेल इन्फॉर्मेशन आहे तेव्हा सांगणारच आहे, त्याच्याबद्दलची माहिती आहे. ऑदर शेड्यूल हे त्याच्याशीच रिलेटेड एक आहे. फेडरल स्ट्रक्चर म्हणजे केंद्र, राज्य आणि समवर्ती ह्या ज्या काही 3 सूच्या आहेत त्या सूच्या दिलेल्या आहेत, ह्यांची लिस्ट दिलेली आहे. केंद्र सूचीमध्ये जे काही 100 सब्जेक्ट आहेत, केंद्राचे अधिकार त्यांची लिस्ट आहे, राज्यांची आहे, समवर्ती आहे, ती आपण पुढे पाहणारच आहोत. 8वी ऑफिशियल लँग्वेज अनुसूची. 22 भाषा ज्या अधिकृत आहेत भारताच्या त्यांची लिस्ट या 8व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे. आणि जमीन संबंधीचे जे काही सुधारणा कायदे आहेत जे स्वातंत्र्यापासून काळानुसार तयार केलेत ते सर्व या 9व्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आलेले आहेत. 10वा डिफेक्शन म्हणजे पक्षांतर बंदी. आणि 11वी आणि 12वी अनुसूची ही पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो कायदा पास झालेला आहे त्याच्यानुसार मग पंचायतीची कर्तव्य कोणती, ऐच्छिक कर्तव्य आणि मॅन्डेटरी कोणती ह्यांची लिस्ट दिलेली आहे. त्याच पद्धतीने म्युनिसिपालिटी म्हणजे नगरपालिकेची ऐच्छिक कर्तव्य आणि कंपल्सरी कामची लिस्ट दिलेली आहे. तर चला मग आपण डिटेलमध्ये पाहूया. परंतु त्याच्या आधी जर तुम्हाला ह्याची स्क्रीनशॉट काढायची असेल तर ती काढून घ्या, कारण एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न पडण्याची शक्यता आहे. सरळ सरळ अनुसूच्या कोणत्या आहेत त्यांचं नाव विचारू शकतात, त्यांचा क्रम विचारू शकतात, त्याच्यामुळं ही स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. आता पहिली अनुसूची कलम 1 ते 4 मध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भारताने दुसऱ्या देशाकडून जिंकलेला प्रदेश किंवा भारताने दुसऱ्या देशाला दिलेला किंवा घेतलेला प्रदेश ह्याच्याबद्दल जे काही व्याख्या दिलेल्या आहेत कलम 1 ते 4 मध्ये त्याच्यानुसार सध्या भारताच्या अधिकारात, भारतीय सरकारच्या अधिकारामध्ये किती राज्य, केंद्रशासित प्रदेश येतात या सर्वांची लिस्ट दिलेली आहे पहिल्या अनुसूचीमध्ये. ओके. नंतर दुसरी, ह्या अनुसूचीमध्ये
भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, हे पहा सिक्वेन्सनच आहे. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. आता उपराष्ट्रपती म्हणजे कसं? जेव्हा राष्ट्रपती पदावरती नसतील, तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कार्य करतो. म्हणजे टेम्पररी प्रेसिडेंट म्हणतो. तेव्हा त्याचं वेतन काय असेल, हे दुसऱ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेलं आहे. कलम 75(6) केंद्रीय मंत्री. त्याच्यानंतर 97 चे लोकसभा, राज्यसभाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती ह्यांना किती वेतन असावं? सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि मग राज्यामध्ये जर पाहायचं झालं तर राज्यपाल, राज्याचे मंत्री, राज्याच्या विधानसभा, विधान परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि हायकोर्टचे न्यायाधीश. या दुसऱ्या अनुसूचीमध्ये जितके अधिकारी दिलेले आहेत, फक्त त्यांचंच वेतन भारताच्या संचित निधीतून होते. आणि कॅग हे अधिकारी महत्वाचे आहेत. यांचं वेतन सुद्धा दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या पद्धतीने. आता तिसरी अनुसूची. ह्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये जे काही पदं दिलेली आहेत, केंद्रीय मंत्री, खासदार, सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश, राज्याचे मंत्री, आमदार, हायकोर्टचा न्यायाधीश आणि कॅग, या सर्वांनी शपथ कशी घ्यायची ह्याचा नमुना इथे दिलेला आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसारच जर शपथ घेतली तर तुमचं मंत्रीपद, खासदारपद वैध ठरते. याच्या व्यतिरिक्त जर दुसरे कोणते शब्द उच्चारले तर तुमची शपथ इनव्हॅलिड ठरू. तर लक्षात राहू द्या, तिसऱ्या अनुसूचीमध्ये केंद्रीय मंत्री, खासदार, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, राज्याचे मंत्री, आमदार, हायकोर्टचे न्यायाधीश. लक्षात ठेवण्याला एकदम सोपं आहे. आणि कॅग ह्यांच्या शपथेची तरतूद देण्यात आलेली आहे. ह्याचाही तुम्हाला स्क्रीनशॉट जर काढायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला मी एक शपथेचा नमुना या ठिकाणी दाखवलेला आहे की सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि कॅग ह्यांचा शपथेचा जो नमुना आहे तो सारखाच असतो. ही दिलेली आहे शपथ त्यांची. ही शपथ जेव्हा त्यांनी उच्चारतील तेव्हाच त्यांनी पदावर वैधानिकरित्या बसलेत असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर मंत्र्यांचं कसं आहे मित्रांनो, मंत्र्यांना 2 शपथ घ्याव्या लागतात. एक पदाची शपथ आणि दुसरी गोपनीयतेची शपथ. तर हे पदाची शपथ आणि गोपनीयतेची शपथ इथं दिलेली आहे. ह्या 2 शपथ त्यांनी घेतल्यानंतरच त्यांचं मंत्रीपद वैध मानण्यात येते. चौथी अनुसूची, जे मी तुम्हाला मागेच उदाहरण दिलं होतं की जे कलम 82(2) नुसार राज्यसभेमध्ये जागांची वाटणीची तरतूद करण्यात आलेली आहे, त्यानुसार कोणत्या राज्याला किती जागा मिळतील ह्याची लिस्ट चौथ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर शेड्युल्ड एरिया म्हणजे अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित जनजाती क्षेत्र ह्यांचे नियंत्रण व प्रशासन. परंतु ह्याच्यामध्ये काय आहे ट्रिक, की ह्या एरियामध्ये देशातला कोणता प्रदेश येतो, तर आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम हे 4 राज्य सोडून जे काही आदिवासी भाग, मागासवर्गीय, अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांचं क्षेत्र येते, ते सर्व 5व्या अनुसूचीनुसार त्यांचं प्रशासन व नियंत्रण चालणार. आणि 6वी अनुसूची म्हणजे स्पेशली आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या क्षेत्रामध्ये जे अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांचं क्षेत्र आहे, ह्यांचं प्रशासन चालेल. तर 5वी अनुसूची या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्यानुसार अनुसूचित क्षेत्राचा अर्थ कसा लावायचा, अनुसूचित राज्यांचा कार्यकारी अधिकार काय असेल, प्रशासनाविषयी राज्यपालांचे काय अधिकार असतील, राष्ट्रपतीचे काय अधिकार असतील, हे सर्वच या 5व्या अनुसूचीमध्ये दिलेले आहे आणि हे तंतोतंत फॉलो करावं लागेल. जसं शेजवान फ्राईड राईसची रेसिपी आहे तशीच ही सॉरी, पण लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो, जितकं सिंपल तुम्ही एक्झाम्पल ठरवाल, जितकं सिंपल तुम्ही ट्रिक ठरवाल, तितकंच तुम्हाला लक्षात राहणं सोपं जाते. जसं शेजवान फ्राईड राईसची रेसिपी होती तशी शेड्युल्ड एरियाची ही रेसिपी आहे असं समजून. त्याच्यानंतर 7वी अनुसूची म्हणजे फेडरल स्ट्रक्चर. तर समजा मित्रांनो, भारतामध्ये तुम्ही पाहत आहात की भारतामध्ये एक केंद्र सरकार असते, एक राज्य सरकार असते. मग ह्याच्यामध्ये काही केंद्राला अधिकार असतात, काही राज्याला अधिकार असतात. तर मग केंद्राचे अधिकार कोणते, राज्याचे अधिकार कोणते आणि कोणते असे विषय आहेत ज्याच्यावरती दोघंही कायदे करू शकतात, तर ह्यांची लिस्ट 7व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे. सध्या 2021 मध्ये केंद्र सूचीमध्ये 100 विषय आहेत, राज्य सूचीमध्ये 61 विषय आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत. या ठिकाणी मित्रांनो, ह्या 100 विषयांपैकी जर कुठे अडचण उद्भवली किंवा कुठे कायदा करण्याची गरज पडली तर त्याचा एक्सक्लुझिव्ह अधिकार केंद्राला आहे. या 61 विषयांपैकी जर समजा कायदा करण्याची गरज पडली त्याचा एक्सक्लुझिव्ह अधिकार राज्याला आहे. समवर्ती सूचीचं कसं आहे मित्रांनो, की जर समजा
या 52 पैकी कोण्या एखाद्या विषयावर कोणती समस्या उद्भवली आणि याच्यावर जर कोणता केंद्र सरकारचा कायदा नसेल, तर इथे राज्य सरकारचा कायदा लागू होतो. परंतु जर केंद्र सरकारने याच्यावर कायदा आणला, तर मग राज्य सरकारचा कायदा बाजूला सारून केंद्र सरकारचा कायदा त्या ठिकाणी अंमलात येतो. तर याच्यावरती दोघंही कायदे करू शकतात समवर्ती सूचीमध्ये, फक्त एवढं लक्षात असू द्या. जेव्हा घटनेची अंमलबजावणी सुरू झाली होती, त्यावेळी केंद्र सूचीमध्ये 97 विषय होते, राज्य सूचीमध्ये 66 विषय होते आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय होते. 8वी अनुसूची म्हणजे ऑफिशियल लँग्वेज म्हणजे भाषा. तर या अनुसूचीमध्ये 22 भाषांची लिस्ट देण्यात आलेली आहे. तर ह्या लिस्टमध्ये ज्या भाषा आहेत त्या भारताच्या ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. 10वी अनुसूची म्हणजे डिफेक्शन म्हणजे पक्षांतर संबंधी तरतूद. तर इन शॉर्टमध्ये समजून घ्या मित्रांनो, की असं झोपेतून उठून मला एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाता येत नाही. आमदार कोणतं वैधानिक पद जर मी धारण करत असेल तर. आणि ते का करता येत नाही, तर ते 10व्या अनुसूचीमुळे करता येत नाही. तर कोणत्या तरतुदी अंतर्गत मला पक्ष बदलता येतो किंवा अशी कोणती सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये मी पक्ष बदलला तर म्हणजे आमदारकी खासदारकी रद्द होऊ शकते किंवा अशी कोणती सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये मी जर समजा पक्ष बदलला तर म्हणजे आमदारकी रद्द होणार नाही, खासदारकी रद्द होणार नाही. त्याच्या सर्व तरतुदी ह्या 10व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आणि 11वी आणि 12वी अनुसूची हे जे आहे मित्रांनो, ते स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीची तरतुदी आहे. ह्यानुसार 11व्या अनुसूचीनुसार ग्रामपंचायतीचे कर्तव्य व कार्य ह्यांची एक लिस्ट दिलेली आहे. ह्या लिस्टनुसार ग्रामपंचायतीचे कर्तव्य व कार्य ठरवण्यात आलेली आहेत आणि त्याच पद्धतीनं 12व्या अनुसूचीनुसार नगरपालिकेची कार्य व कर्तव्य ठरवण्यात आलेली आहे. मग ह्यांची लिस्ट ह्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीनं 12 अनुसूच्यांद्वारे जे राज्यघटनेची काही कलम आहेत, काही तरतुदी आहेत, जे सामान्य नागरिकांसाठीचे अधिकार आहेत, ते कसे नागरिकांना मिळतील ह्यांच्या संबंधीची तरतूद ही अनुसूचीमध्ये केलेली आहे. सो इन शॉर्ट मित्रांनो आपण असं म्हणू शकतो, जसं हॉटेलचा मेनू हा जसा हॉटेलच्या कस्टमरसाठी महत्त्वाचा आहे आणि हॉटेलची जी रेसिपी बुक आहे ती कस्टमरपेक्षा मधल्या कुकिंग स्टाफला जास्त महत्त्वाची आहे. त्यांना ती स्टेप फॉलो केल्यावर आपल्याला चांगल्यातलं चांगलं खायला मिळते. त्याच पद्धतीनं भारताच्या संविधानामध्ये 25 भागामध्ये जी डिवाइड केलेले 448 कलम आहेत, ते भारताच्या नागरिकांसाठी आहेत महत्त्वाची, त्यांच्या अधिकारांसाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी. परंतु ज्या 12 अनुसूच्या आहेत, त्या नागरिकांपेक्षाही भारताच्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसाठी जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणजे भारताचं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, भारताची संसद कशी चालावी, कसं फंक्शन करावी सिस्टीम प्रॉपर, त्याच्या संबंधीच्या ह्या 12 शेड्यूल आहेत. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ सोपा वाटला असेल, समजला असेल. तर हे 10व्या अनुसूचीचे काही तरतुदी आहेत पक्षांतरबंदी संबंधीच्या. याची डिटेल PDF तुम्हाला भारताच्या केंद्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल मित्रांनो. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.